काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. तर मित्रांनो, गाव का बरं सुटत नाही माहिती का? हे बघा, इतका भारी असा व्ह्यू आहे इकडं बघण्यासारखा गावातला. शहरातल्या उंच उंच इमारती, झगमगती नुसती अशी ती दुनिया, आणि त्यात नुसतं सगळे अशी रॅट रेस असं नुसतं कुत्र्यागत पळत आहे सगळे. खूप चांगला एक्सपिरियन्स घेतला, पण याच्यासारखा कुठंच सुख नाही. आता हा बघा, हा आमच्या वावरातला गहू आहे, आणि इकडे ही मका आहे चाऱ्यासाठी केलेली. खूप भारी आहे. आता हा गहू जवळपास याचं पाणी संपलं आहे. गव्हाचं पाणी म्हणजे आमच्या बोरविहिरींचं पाणी संपलं आहे. बापरे, गव्हा विहिरींचं पाणी संपलं, म्हणून आता काय गव्हाचं पाणी पण आम्ही सोडून दिलं आता. पण तरी बिचारा असा ताटमानेने उभा आहे. हे बघू शकतो किती भारी गहू आहे. जवळपास आता 4-5 पोते तरी होईन एवढा एवढा अंदाजे. हा 100% व्हायलाच पाहिजे. इकडं हा गहू आहे ना, हा आमच्या काकांचा आहे. तिकडला गहू पण आमच्या काकांचाच आहे. आणि इकडे हे बांध आहे. हा बांध बघू शकता, लिंबाच्या फांद्यांनी केलेला बांध. कारण की तुम्हाला माहिती का, गावाकडलं वैशिष्ट्य, वावर किती असू द्या, किती मोठा असू द्या, 100 एकर असो, 200 एकर असू द्या, पण गावामध्ये फक्त बांधावरूनच भांडणं होत्या. इतकं इकडं जरी सरकलं ना, एवढं इकडं सारखं नाही तर तिकडं सारखा, आई शपथ कापाकापीच होती, डायरेक्ट कापाकापी व्हायची, राहून जाते. कारण की एवढं त्या बांधामध्ये जीव अटकलेला राहतो प्रत्येकाचा. म्हणजे आमच्याकडं नाही होत, फक्त मी तुम्हाला सांगितलं आहे. कारण की असं असं होतं. तुमच्याकडं पण होत असेल का, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि एकदा तरी आमच्या गावाला व्हिजिट करायला या, आणि माझ्या पेजला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय, भेटू परत.